तुकोबारा यांच्या अभंगातील कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयासी हरिक वाटे देवा, हे चरण प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलं. तसं पाहता तुकोबाराय यांचं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असणारं भक्तिभावना, श्रद्धा आणि प्रेमाची भावना निर्माण होते. कारण त्यांच्या आज जीवनाला बीजाला 375 वर्षे होऊन गेलेत आणि त्या अनुषंगाने आजही त्यांचं स्मरण केलं असता प्रत्येक हृदयाला असणारं कुठं ना कुठं एक आधार वाटत असतो. जसं लहान मुलाला आपल्या आईवडिलाचा आधार वाटतो, पत्नीला पतीचा आधार वाटत असतो, शिष्याला गुरुचा आधार वाटत असतो, तसंच भक्तिमय जीवन जगणाऱ्या या जीवाला संतांचा आधार वाटत असतो. आणि त्यामुळं आज मनामध्ये अनेक विषय येऊन जात होते, कोणत्या विषयावर आपल्याला प्रवचन करायचंय. पण आज हे निश्चित येताना 5 मिनिटाखालीच विषय डोक्यामध्ये आला, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्यासी हरिक वाटे देवा, त्याचा हरिक वाटे देवा. ही ओवी मनामध्ये येऊन गेली, हे चरण मनामध्ये येऊन गेलं आणि आपसुकच तुकोबारायांच्या 375 बीजाच्या निमित्तानं आज त्यांची आठवण मनामध्ये येऊन गेली आणि त्यांच्यातली सात्विकता मनामध्ये कुठंतरी एक त्यांच्या चरित्रावर आपण बोलावं, एक चिंतन करावं. तसं पाहता हे चरित्र असणारं सर्वसामान्याला श्रुत आहे, लहानापासून मोठ्याला अवगत आहे. पण त्या चरित्रामधून जसं तुकोबारायांचाच अभंग आहे आणि तुकोबाराय अभंगातून म्हणतात कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. आता पहिलाच शब्द आलेला आहे कुळी. आता कुळी म्हणजे वंश परंपरा, ज्या वंश परंपरेमध्ये तुकोबारायांचा जन्म झाला ती कुळ पवित्र आहे. ते कुळ पवित्र आहे तर दुसरं कोणतं असं कुळ आहे त्या कुळामध्ये वेगवेगळ्या गुणाचे लोक आहेत. कारण 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. पुलस्त्य ऋषी ज्यांचं कुळ, ज्यांच्या कुळामध्ये रावण हा रजोगुणी, कुंभकर्ण हा तमोगुणी, बिभीषण हा सत्वगुणी. कुळ एकच आहे पण 3 प्रकारचे असे असणारे गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात महाराज. आता दुसरं पाहत असताना एक कुळ हे पाहिलं, आता दुसरं कुळ पाहत असताना जी परंपरा माझ्या मनामध्ये येऊन जाते, तुकोबाराय वर्णन करतात कुळाचं, तेव्हा विश्वंभर बाबा आणि अमाई यांचं जी वंश परंपरा इथून सुरुवात होते. विश्वंभर बाबा, अमाई, त्यानंतर हरी मुकुंद सैन्यामध्ये गेले. मुकुंद आणि हरीचा तिथं असणारा सैन्यामध्ये प्राणार्पण झाला आणि त्यानंतर हरीची जी पत्नी आहे तिला सती जाऊ दिलं नाही, मुकुंदाची पत्नी सती गेली. त्यानंतर हरीच्या माध्यमातून हे कुळ वाढत गेलं आणि हरीच्या नंतर विठ्ठल हरीच्या मुलाचं नाव ठेवलं. विठ्ठल हा परमभक्तच होता. विठ्ठलाच्या नंतर पराजीच्या नंतर शंकरच्या नंतर कान्होबा आणि असणारं कान्होबाच्या नंतर विसोबा. हे असं असताना त्यांच्या नंतर असणारा सावजी, तुकोबाराय आणि असणारा कन्हैया, असं एक कुळ असं आहे पुलस्त्य ऋषीचं. तिथं 3 गुण आहेत. पण जेव्हा आपण या कुळाचा विचार करतो तुकोबारायांचा, तर
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण पाहत असताना सत्वगुण या तुकोबरांच्या जीवनात वंश परंपराने जे अवगत झाला, मिळाला, म्हणूनच माझ्या बापाची मिरासी गा देवा, तुमची चरण सेवा, असं तुकोबाराय म्हणून जातात. काय अशी सत्वगुणाची वृत्ती आहे? सत्वगुण म्हणजे काय? जेव्हा तसं पाहता संत हे गुणात बांधलेले नसतात, गुणाच्या पलीकडे असतात. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपण तुकोबारायांचं चरित्र पाहतो, सत्वगुण, तर जेव्हा लहानपणाचीच जर त्यांची आपली सत्वगुणाची वृत्ती पाहायची झाली तर महाराज एक प्रसंग मला आठवतोय तुकोबाराच्या जीवनामधला. लहानपणी तसं घरी दुकान आहे, सावकारकी आहे, सर्व संपन्नता आहे, असं असून घरामध्ये काम करणारा एक कामगडी ज्याचं नाव शिंदे आहे, तो घरातील जनावरे घेऊन राखायला गेलाय. त्याबरोबर तुकोबारा गेलेत आणि त्याच डोंगरावर असणार, त्या मैदानात असणार अन्ने, संतू, असं व्यंकू असं असणारे तुकोबारांचे लहानपणीचे सवंगडी पण तिथं आहेत. त्यावेळेस तुकोबारायांना त्यांचे संतू आणि हे व्यंकू मित्र खेळण्यासाठी बोलावतात. तुका येता का आमच्या बरोबर खेळायला विट्टी दांडू? आता हे म्हणल्यानंतर तुकोबारायांची सात्विक वृत्ती बघा. ते पहिल्यांदा आपल्या घरामध्ये काम करणारा एक सालगडी आहे, त्या सालगड्याला विचारतात, शिंदे काका जाऊ का मी खेळायला? हे सत्वगुण आहे. आपल्या घरात काम करतोय म्हणून त्याची किंमत कमी नाही आहे. ते वडील आहेत, त्यांना मान सन्मान देण्याची वृत्ती, त्यांच्याबद्दल असणारी आत्मीयता, त्यांच्याबद्दल असणारी जी आदराची भावना आहे, हे सत्वगुणात मोडते. आणि शिंदे काकाला म्हणतात, जाऊ का शिंदे काका मी खेळायला? शिंदे काका म्हणतात, जा बेटा, पण हळी मारल्यावर लवकर ये. आवाज दिला ना मी, ये लवकर. हो काका मी इथं जात येतो. आता दुसरी सत्वगुणाची जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे खेळत आहेत, संतू व्यंकू तुकोबारा खेळत आहेत लहानपणी. आणि खेळत असताना विट्टी हरवली. विट्टी हरवल्यावर संतू सहज म्हणून गेला, का रे तुकोबा, कालच मी विट्टी बनवली होती आणि बघ ना आजच हरवली. हे वाक्य तुकोबारायांच्या लहानपणीच्या मनावर लागलं आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर घरामध्ये सरपण होतं, जळण होतं. त्या जळणातलं एक लाकूड काढलं, त्या लाकडाच्या 3 विट्या केल्या खेळायच्या. आणि दुसऱ्या दिवशी त्या 2-3 विट्या घेऊन आपल्या सवंगड्या बरोबर गेले आणि त्यांनी ती विट्टी दिली त्यांना आणि म्हणाले की हे घे विट्टी, एक हरवली तरी घाबरू नको, दुसरी घे. कारण संतूचा चेहरा लहान झाला होता, हे तुकोबारायानं जाणलं होतं. दुसऱ्याचं अंतकरण जेव्हा जाणतात ते संत असतात. आणि लहानपणी सुद्धा आपल्या हातातून कुणाचं मन दुखवलं जाऊ नये, हे सत्वगुण आहे महाराज. हे सत्वगुण आहे, हे सत्वगुणाची वृत्ती आहे. आणि हे सत्वगुण म्हणून जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टभीती परोपकार आहे. ह्या जगताच्या कल्याणासाठी अवतारित जे संत असतात ते संसारिक जीवापेक्षा वेगळे असतात. आणि संसारिक जीव आपल्या पुरता विचार करतो, स्वार्थापुरता विचार करतो, माझ्या पुरता विचार करतो. पण संत जेव्हा असतात ह्या जगताच्या कल्याणाचा विचार करतात. आपल्यामुळे इतरांना दुःख होऊ नये ही भावना त्यांच्यामध्ये असते महाराज. ही भावना त्यांच्यामध्ये असते. फक्त माणसावरच प्रेम आहे असं नाही. तर कन्हैयानं एकदा खेळत असताना आपल्या मित्राबरोबर पाण्यामध्ये जे मासुळे असतात लहान लहान, त्या मासुळ्या मित्राबरोबर खेळायला जाऊन ते पकडून हातामध्ये आणल्या. हातामध्ये आणल्यानंतर तुकोबाराय घरी होते, जेवणाची वेळ झाली होती. कान्हा लहानसा पळत आला आणि दुकादा बघ मी हे काय आणलंय. आणि काय रे हे मासुळे येतात.
अरे कशाला असे निष्पाप जीव आहेत, त्यांचं पाप लागेल ना, आपल्या ते चालत नाही, आपली वारकरी परंपरा आहे. बेटा तू वापस नेऊन सोड, ते जन दिलंय ना त्यांना वापस दे, त्यांना वापस दे, त्यांना वापस दे म्हणल्यानंतर ते माझे मित्र गेले असतील ना, असं कन्हैया म्हणाला. कन्हैया म्हणल्यानंतर तुकोबा म्हणले तू पळत जा आणि यांना परत पाण्यात सोड, त्यांचा जीव वाचेल. कन्हैया पळत पळत गेला. बघा हे सात्विक दृष्टिकोन कसा आहे तुकोबारायांचा, प्राण्याबद्दल किती आपुलकी आहे, किती प्रेम आहे. पळत पळत कन्हैया गेला, तुकोबारायांचं ऐकलं आणि असणार त्या पाण्यामध्ये सोडल्या आणि पळत आला आणि सांगितला, दादा मी सोडलो बघ पाण्यामध्ये. आणि त्या मासोळ्या असणारा सळसळत करत गेल्या बघ. तुकोबारांना आनंद झाला, प्रेमानं वडील भावाच्या अंतकरणानं एक टपकी डोक्यावर मारली आणि चल आई कवा झालं जेवायला बोलवते, वेळ झाल्या जेवायची. जेवायला बसलेत. बोललो बा सगळे कनकाई सावजी सगळा परिवार जेवायला बसलाय आणि सहज बोललो बानं वडिलाच्या अधिकारानं म्हणलं, आता आम्ही म्हातारे झालो सावजी, आता तुला सगळी जिम्मेदारी घ्यायचं आहे आणि ह्या बारीला ह्या वेळेला पंढरीची वारी करायला आम्ही निघालो, तू येशील का बरोबर, तुला यायचं आहे. सावजी म्हणाला नाही, मला नाही जमायचं. तुकोबाराय म्हणाले, आबा मी येऊ का बरोबर, मी येतो. गुलबा म्हणाले, अरे तुझे लहानसे पाय दुखतील. नाही 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 दुखणार, आपल्या बारोमधला तो विठ्ठल किती सुंदर दिसतो बघा, आणि पंढरपूरचा माझा विठोबा किती सुंदर असेल. आणि सगळ्या वारकऱ्याबरोबर लहानशा पावलानं वाजत गाजत जय हरी विठ्ठल म्हणत म्हणत तुकोबाराय त्या विठ्ठल मूर्तीच्या दर्शनाच्या पुढे थांबलेत. विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. सुंदर असं चेहरा त्या माझ्या विठ्ठलाचा दिसू लागला आहे. त्या चेहऱ्याहून तुकोबाराची दृष्टी हलत नाही. लोक येतात, धक्का देतात, निघून जातात. तुकोबाराय त्या सुकुमार अशा असणाऱ्या माझ्या विठ्ठलाकडे पाहत आहेत. जसे एखादी आई बरेच दिवसांना आपल्या लहान मुलाला पाहावं आणि त्याचं टक बघावं, टक लावून बघावं, त्याचे पापे घ्यावं, त्याला गळ्याला लावून घ्यावं, त्याला आपलंसं करावं, दोघांचं अंतकरण एक व्हावं, तसं तुकोबारांच्या मनामध्ये असणारं विठ्ठलाचं प्रेम उफाळून आलं. आणि त्या प्रेमामुळं प्रेम अंतकरणामध्ये घेऊन विठ्ठल 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 करत तुकोबाराय आपल्या गावाकडे आले, देहूकडे आले. देहूकडे येत असताना घरी आल्यानंतर मनामध्ये अभंग असणारे पाठांतर करावं, सकाळी जावं, संध्याकाळी तिन्ही टायमाचा नैवेद्य होता, नैवेद्य घेऊन अर्पण करावं. पण सत्व वृत्तीवर चलत असताना महाराज, सात्विक वृत्तीवर चलत असताना सर्वसामान्याच्या जीवनामध्ये तर 3 ताप आहेत, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आधी दैविक निसर्गाचा कोप असतो, आध्यात्मिक शारीरिक व्याधी असते, आधी भौतिक हे समाजाच्या कडून असलेला ताप असतो. या तिन्ही तापातून संतांना सुद्धा जावं लागलंय. हे सगळं होत असताना तुकोबाराची कीर्ती वाढत आहे. कीर्ती वाढत असताना आजूबाजूच्या गावाला कीर्तनासाठी बोलवत आहेत, प्रवचनासाठी बोलवत आहेत. जुन्नर नावाचं गाव तुकोबारांना बोलावण्यात आलंय. तुकोबाराय कीर्तनाला गेलेत. वडिलांना बोलून गेले होते. वडिलांना विचारलं होतं, बाबा इथं जुन्नरला मला कीर्तनासाठी बोलावणं आलंय, जाऊ का? बाबा म्हणाले, जा, 2 दिवसानं काय फरक पडतंय, मी आहे ना, आणि उरलं सुरलं कानोबा आहे, बघून घेईन, जा तू. हे गेले कीर्तनाला. कीर्तन संपत आलं. कृष्णाचं वर्णन चालू होतं. काल्याचं कीर्तन होतं महाराज. 2 घोडेस्वार आले आणि तुकोबारायांना सांगून गेले, तुकोबाराय तुमचे वडील नाही राहिले. मनामध्ये पित्र छत्र हरवलं. त्यांचा विवाह वडील होते त्यावेळेस झाला होता. 2 विवाह झाले. रखमा ही नावाची पत्नी, तिला दमा, अस्थमाचा रोग म्हणून दुसरा अवधीबरोबर लग्न गेला. आता शॉर्टकट मध्ये चाललो, वेळ कमी आहे, ह्याला 4 दिवस लागते त्या कथेला.
त्यामुळं असताना पितृक्षेत्र हरवलं. सगळ्यात मोठा आधार असतो वडिलांचा मित्र. मायबापा हो, प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा लेकरू अडचणीत असेल, त्याला घरी आपले वडील आहेत, त्यांचा आधाराचा हात आहे, हे त्याला जेव्हा वडिलांचा आधाराचा हात पाठीमागे असतो ना, कोणतंही संकट त्याच्या पुढे लहान वाटू लागतं. कसलंही दुःख असू द्या, घरी गेलं, आई समोर दिसली, आईच्या मांडीवर मान ठेवून झोपी गेलं आणि तिचा पदर असणारा, आपल्या मायेचा तिचा पदर असणारा डोक्यावर फिरला की सगळं दुःख माणूस विसरून जातं. महाराज, आई वडील प्रत्यक्षात देव आहेत. मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि म्हणूनच आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे. देवच आहेत. आत्मा अधिक ईश्वर. आई म्हणजे आत्मा अधिक ईश्वर. आणि वडिलांचा जे आपल्या लहान लेकराला शिकवण्यासाठी त्याच्या एवढे होतात, त्याच्या एवढं तशासारखं बोबडं बोलतात. अर्भकाचे साठी पण ते हाती धरले पाठी, बालकाचे पावली माता पाऊल घाली. वडिलांना सगळं येतं, पण आपल्या लहानशा पोराला बोलवण्यासाठी त्याला बोबडं बोलतात, त्याच्याबरोबर खेळतात, त्याच्याबरोबर कधी घोडा होतात, त्याला कधी पाठीवर घेतात, त्याच्याबरोबर लहान लहान गोष्टी करतात. हे वडिलांचं आणि आईचं प्रेम तुम्हाला जगतामध्ये कुठेही भेटणार नाही मायबापा. आणि ते तुकोबारायांच्या जीवनातून हरवले महाराज. आई गेली थोडे दिवसात, वडील गेले थोडे दिवसात, आजारपणामध्ये आईनंही तुकोबारायांची साथ सोडली महाराज. साथ सोडली. त्यानंतर तुकोबाराय जसं आई वडिलांची साथ निघून गेली, मग एवढ्यावर संकट थांबलं नाही. तुकोबारायांच्या संतांच्या जीवनामधलं दुष्काळ समोर आला. निसर्गानं कोप केला. आधी दैविक दुःख जीवनामध्ये आलं महाराज. आणि कोरडं आभाळ दिसू लागलं. पक्षाचा चिवचिवाट होऊ लागला पाण्यासाठी. जनावर पाणी अन्नाविना मरू लागले. चारा नाही. आकाशामध्ये थेंब पडायचं, तिथं कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. पाण्यासाठी दूर माणसं पळू लागले. पाणी कुठं दिसना. अशा अवस्थेमध्ये गावात दुष्काळ पडला. आणि त्यावेळेस संतांचं मन राहत नाही. सर्वसामान्य मनुष्य आपल्या लेकराला 1 रुपया द्यायचा म्हणतात 10 विचार करतो संसारिक जीव. पण तुकोबारायांनी त्या दुष्काळाच्या प्रसंगामध्ये आपल्या लोकांना वाचवण्यासाठी आपल्या दुकानातलं धान्य दिलं. एवढंच नाही महाराज, आपल्या पत्नीच्या अंगावर जे सोनं होतं ते सोनं सुद्धा जगताला दिलं. किती मोठं मन असेल, किती मोठं मन असेल संतांचं. असं म्हणले नाहीत माझ्या परिवाराला होईल, माझ्या पत्नीला होईल, माझ्या मुलाबाळाला होईल, असा विचार नव्हता. असा विचार पामर सर्वसामान्य जीव करतो महाराज. संतांचे विचार वेगळे आहेत म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. आणि त्या संतांनी जगताचा विचार जेव्हा केला तेव्हा घरातील पत्नीचं सोनं ही दान केलं. तसं पाहता तुकोबारायांची पत्नी रखमा औषधाविना मेली. तिला खायला लापशी नाही मिळाली. घरचे जनावर गेले. घरामध्ये जेवढे पैसे होते धान्य संपलं. अशा अवस्थेमध्ये तुकोबाराय जगताचा विचार करतायत. सात्विकता बघा, जगताचा विचार करतायत महाराज. आणि जगताचा विचार करून सर्व आपल्या घरात आहे नाही तेवढं दिलं. कणगी संपल्या, धान्य संपलं, सगळं काही संपलं. तरी पण त्या काळातही लोक होते. तुकोबारायांना या अगोदर एक झटका बसला होता. जेव्हा वडील गेले त्यानंतर तुकोबारायांनी जे उधार नेलेले लोक आहेत त्या उधार लोकांच्या वह्या चाळ्या होत्या. काही लोकांनी दिली, काही लोकांना म्हणले तुझे वडील होते तेव्हा दिलो आम्ही. काही लोक म्हणाले आम्ही घेतलंच नाही. तुकोबाराय विवल झाले. अरे पैशासाठी माणसं असे पण वागतात. आणि त्या काळात ना आज काळात काय फरक आहे? आजही आहेच. आणि
आता हे दुसरा एवढं होऊन सुद्धा तुकोबर आहे, एवढं होऊन सुद्धा तुकोबर आहे, आपल्या त्या जगताचा विचार करतायत आणि सगळ्यांना जेवढं धान्य आहे तेवढं देतायत, इथपर्यंत सोनं उकून आणलेले पोते देतायत, सगळं काही संपलं. आवली म्हणते काय करतायत? शेवटी तर असणारं मायबापा हो, सावकाराकडून घर जप्त करण्याचा आदेश निघाला. घरामध्ये मोठे मोठे भांडे होते. तुकोबारांचा विचार, ते म्हणतात काय करू हे भांडे घेऊन, ह्या भांड्यामध्ये ठेवायला धान्यच नाही. जाऊ द्या, बरे झाले देवा दिवाळे निघाले. तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा दिवाळे. किती मोठं मन हो संताचं. आपल्या घरातले भांडे चाललेत, कोंडे चाललेत, घरामधल्या कुणाला काही खायला नाही, जगताचा विचार करत असताना भांडे कोंडे धान्य सगळं काही जातंय. तुकोबारायांच्या मात्र मनामध्ये, ओटामध्ये तिथं जागृती स्वप्ने सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये एकच विठ्ठल 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 विठ्ठल. आवलीला राग येऊ लागला आणि या अवस्थेमध्ये महाराज तिथं असणार तुकोबाराय. तुकोबारायांच्या मनामध्ये नामस्मरण आणि त्या नामस्मरणात चलत असताना एकदा असाच संत आजारी पडलाय. रखमाचा पहिला पुत्र, त्याला खायला प्यायला नाही. आवली पाणी आणायला गेली आहे. पाणी दुरून आणायचं आहे, 2-3 किलोमीटर, उन्हाचा ताण आहे, ऊन करणार आहे, जनावर पाण्यात येऊन मरतायत. अशा अवस्थेत आवली तिथं असणार पाण्याचा माठ घेऊन, मातीचं भांड घेऊन, डोक्यावर घेऊन पाणी आणायला गेले. महाराज पाणी आणायला गेले. इकडे संतू तुकोबाराच्या मांडीवर आहे. आबा मला काहीतरी खायला द्या हो. तुकोबारांनी सगळं घर बघितलं, नाही बेटा काही नाही, थांब तुझी आई आल्यावर देईल. मला तहान लागल्या, पाणी तरी द्या हो. नाही बेटा थांब, तुझी आई आणायला गेली. आवली पाणी आणायला गेली. आवली पाणी घेऊन कसं वसं थोडस पाणी मिळालंय घागरीमध्ये, डोक्यावर घेतीये, डोक्यावर घेऊन घराच्या जवळ येते. तेवढ्यात आवलीला चक्कर आली, भोळ आली आणि आवली तिथं पटकन पडली. डोक्यावरलं पाण्याची घागर फुटली. एक कुत्र तिथं हाड कातड एक झालेलं आलं आणि ते पाणी चाटवून कुत्र्याने प्यावं म्हणलं कुत्रं, तर त्या जमिनीनं पाणी पिऊन घेतलं. एवढी जमीन तापली होती आणि तेवढ्यात तसंच फुटलेली घागर घेऊन आवली जेव्हा घरापाशी येते, घरातून रडण्याचा आवाज येतोय. संतू गेलाय, स्वतःच लिकरू गेलंय. तुकोबारायांच्या मांडीवर अन्न पाणी पाणी करून त्यांचं स्वतःच संतान गेलीये. संतान मृत्युमुखी पडले. आई बघत्या डोळ्यानं लेकरू पाण्याविना कासावीस झालंय. ही अवस्था संतांच्या जीवनातली आहे. संत होणं एवढं सोपं नाही. संत म्हणजे कपडे नाहीत, संत म्हणजे बोलणं नाही, संत म्हणजे बाह्य वेश नाही. संत हे वृत्तीचं नाव आहे. संतत्व हे वृत्तीचं नाव आहे. वृत्तीचं नाव संत आहे आणि त्या वृत्तीला जोपासणं म्हणजेच अध्यात्म आहे. म्हणजे अध्यात्म आहे. आणि असं करत असताना जेव्हा मुलगा गेला डोळ्याच्या समोर, आता घरामध्ये काही मन लागला तुकोबाराय काहीच न सांगता जाऊन भंडारा डोंगरावर बसलेत. भंडारा डोंगरावर बसलेत. काही दिवसानं असणार ते संत त्यांचा एक लहानपणीचा मित्र, तो आणि लहान भाऊ कान्हैया दोघं मिळून शोधत गेलेत. एका म्हाताऱ्यानं सांगितलं. तेवढं मी विस्तारामध्ये जात नाही, वेळ कमी असतो, कथा मोठी आहे. आणि त्यामुळं हे पाहत असताना तिथं तुकोबारायाचा पत्ता लागलाय. भंडारा डोंगरामध्ये जाऊन बसलेत. 15 दिवस अन्न पाण्याविना, फक्त एकच त्यांचं अन्न आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. तुरेग अवस्थामध्ये शरीराची अवस्था त्यांच्या अवस्थेपेक्षा वेगळ्या, कारण संत शरीराला महत्व देत नाहीत. शरीर जायचे ठेवणे अभिलाष धरते जणे, आणि संत हे कधी शरीराला महत्व देत नाहीत. आणि जेव्हा तुकोबारायांना आणलं गेलं, चर्चा होऊ लागली. आता
त्यांचं सगळे गावातले लोक भेटायला येऊ लागले. तुकोबारायांचं अभंग वाचन झालं होतं, ग्रंथ वाचन झालं होतं. आणि त्या अवस्थेमध्ये दादा तुकोबारायांचं चार दिशाला नाव होऊ लागलं महाराज. पण जेव्हा सत्व तत्वावर माणूस चालतो, सत्याच्या तत्वावर चालतो, कळपाच्या वेगळं त्याला जगावं लागतं. अनेक दुश्मन म्हणतात, अनेक शत्रू म्हणतात, अनेक जण नाव ठेवतात. त्याही काळात हे होतं. आज थोड्या प्रमाणात का होना, छुपे रुस्तम का होना, हे पद्धत आपल्याला पाहायला कुठं कुठं मिळते, सगळीकडे आहे मी म्हणत नाही. आणि या अवस्थेमध्ये तुकोबाराय जेव्हा त्यांचं नाव प्रचलित होऊ लागलं, गावातील कुटाळ लोक, तिथंच असणारा मंबाजी बुवा, सालो मालो, हे मंबाजी बुवाचं अस्तित्व कसं होतं? गुळे माखुनी दगड ठेविला, वऱ्या दिशेभरा लोकाचारी, आंतरी विषाची लागले पैपिसे, बाह्य वेशा भुलवी लोका. असं हे चरित्र. बाहेरून सभ्य, मधून असणार, मनामध्ये दोष, मल विक्षेप, असे दोष आवरण, त्या मनामधले दोष. आणि तुकोबारायांना कसं बदनाम करायचं. आणि ह्या अवस्थेत आता कसंही करून मंबाजी बुवाला तुकोबारायांच्या कडं भांडणं काढायचं होतं. आता भांडणं काढायचं म्हणलं की त्याला कारण लागत नाही. एकदा गावात का झालं, एक बाई होती, नाव शांताबाई. पण हे कथेतला बरं, इथं कुणाचं असलं तर नाही, कथेतलं असतं, हे दृष्टांतातलं असतं. नाव शांताबाई. पण तिला भांडण करण्याचा फार नाव. पण गावाने ठरवलं हिच्याबरोबर कुणीच भांडणं करायचं नाही, काही म्हणली तर. मग गावाने ठरलं. मी एका दिवशी असंच एकाच्या घरी गेली आणि म्हणली माझी चूल पेटवायचं, मला भिस्तू दे. मग तिनं काही भांडं आणलं नव्हती, काही नाही. ती मधली बाई म्हणाली सहज, आणि शांताबाई विस्तू कशात देता? तिनं म्हणली द्या माझ्या पदरात. ती बाई म्हणली असं का वेड्यावनी बोलला लाव. तिला कारण सापडलं. वेड्यावनी बोलला लाव म्हणले, तुझा बाप वेडा, तुझी माय वेडी, तुझी खानदान वेडी, सुरूच केली. तिला कारण पाहिजे होतं. तसं काही जगतामध्ये लोक असतात, त्यांना फक्त कारण पाहिजे असतं. आणि तसंच या मंबाजी बुवाला कारण पाहिजे होतं. आणि मंबाजी बुवानं जिथं प्रदक्षिणा घालायची जागा आहे तिथं काट्या ठेवल्या. एवढंच नाही, मंगळी नावाची एक म्हैस आवलीनं आपल्या माहेरून आणली होती. ती म्हैस माझ्या पिकात का सोडलास असं अनेक कारणे लावून असणारं मंबाजी बुवानं मारलं होतं तुकोबारायांना. काट्यानं मारलं. एवढा मार खाऊन जेव्हा आवलीला कळालं, कोणीतरी एका लहान लेकरानं सांगितलं मंबाजी बुवाले मारते. तुका दादाला आवली आली, कंबर खचली, थांब मुर्द्या तुझं बघते. मंबाजी बुवा कवाडलोन मध्ये बसला. मग रात्रीच्या कीर्तनात मंबाजी बुवा दिसले नाही तुकोबारायांना. त्यावेळेस तुकोबाराय तुपाची वाटी घेऊन मंबाजी बुवाकडे जातात आणि ज्या हातानं मारलं त्या हाताला, त्या शरीरात तुम्हाला दुखतंय का हो? थांबा मी तूप लावतो, तेल लाव. सात्विक वृत्ती. एवढं मारून आपल्याकडे डोळे पण वटारून बघितलं तर आपण त्याच्या 7 पिढ्या घराला जात नाही. पण किती मोठं अंतकरण हे सर्वसामान्य आणि संत, यात हे फरक आहे. आणि या फरकामुळे तिथं असणार तूप लावलं. एवढ्यावरही तो थांबला नाही. महाराज त्यानं ज्या संताचा विषय नारायण झालाय, विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांच्या पुढे विषय उभा केला. मंजिरी नावाची एक नर्तिका, नाचणारी बाई, तिला सोन्याच्या अंगठीचं आमिष दाखवलं मंबाजी बुवानी सालो मालोनं. आणि सांगितलं तुकोबारायाला मोहपाशात अडकव, विषयामध्ये अडकव. कारण विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेमुळं तिथं भंग पावली. पराशर ऋषीचं माहीतच आहे, म्हणते नाही जायचं डीपमध्ये, तेवढा माझ्याकडे वेळ नाही. तसं तुकोबारायाला मंजिरी नावाची एक नर्तिका, जिथं तुकोबाराय बसतात तपाला, नामधारणेला, तिथं आणून
तिला सोडलं महाराज आणि तिला सांगितलं तुकोबारायांची जी आहे तू त्यांना मोहपाशात अडकव. मंजिरी वेगवेगळे हावभाव करू लागली. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले माता तुला काय पाहिजे. जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. आणि तुकोबारायानं त्या मंजिरीच्या पाया पडलं. मला मुलगा समज. जेव्हा हे वाक्य मंजिरीच्या हृदयाला लागलं मन परिवर्तन झालं आणि सालो मालो आणि मंबाजी बुवाच्या तोंडावर असणार ते मारून फेकलं. तुझं सोन्या कसल्या देव माणसाला तुम्हाला अपमानित करायला लागला. कशा देव माणसाला. असं तुकोबारायांना त्रास देण्याचा अनेक वेळ संतांच्या जीवनातले प्रसंग सांगतोय मी. संतत्व काय असतं, सत्वगुण काय असतात. आता घरामध्ये एक अजून एक प्रसंग मागे पुढे होईल पण सांगून जातो. एकदा घरामध्ये सगळं धान्य संपलत, पैसे संपलते म्हणून आवलीनं तुकोबारायाला मिरच्या विकायला पाठवलं होतं आणि सांगितलं होतं आधी तुम्हाला मीठ विकायला पाठवलं होतं त्यावेळेस तुम्ही लोकांनी मिरच्या तसंच नेल्या, मीठ तसंच नेलं. पण आता जाताना अजिबात देवाचं नाव घ्यायचं नाही, गप्प बसायचं, विकायचं सगळं आणि पैसे घरी घेऊन यायचे. तुकोबाराय गेले आणि त्यांनी खरंच त्या दिवशी नाव घेतलं नाही, पैसे वगैरे जमा केले, माल विकला आणि येत असताना वाटेत एक गाव लागलं. त्या गावामध्ये तुकोबारायला टाळाचा आवाज आला. आता काय पाहिजे वारकऱ्याला. टाळाचा आवाज आला की विषय संपला. मग बैलाला चारा पाणी केलं, पाणी पाजवलं आणि त्या असणाऱ्या कीर्तनामध्ये तुकोबाराय गेले. कीर्तन चालू झालं की तुकोबारायाने अभंग म्हणला ना. अभंग म्हणल्यानंतर कीर्तन जसं सुटलं एक म्हातारा तिथे उभा टाकला होता आणि म्हणाला तुकोबाराय बरं झालं तुमचं दर्शन झालं, आता मी आत्महत्या करायला मोकळा. तुकोबाराय म्हणे तू काय म्हणतोय आत्महत्या करायला. अरे आत्महत्या मोठं पाप आहे, असं काय करतो. ते म्हणू लागला माझी एकुलती एक मुलगी, तिचा नवरा मेला, माझा मुलगा मेला, ती घरी येऊन बसली आहे, घर चालवणं अवघड आहे, घरात जमीन थोडी आहे, कामाला पाठवलं होतो, लोकांची दृष्टी पापी आहे, काय करावं कळत नाही, एवढ्यावर भागत नाही, दररोज हे अपमान सहन करण्यापेक्षा मी हे जग सोडून जायला तयार झालाय. पण तुमचं दर्शन झालं मन धन्य वाटत. तुकोबाराय म्हणले अरे तसं नको करू, तसं नको करू, तुला कर्ज किती झालंय. ते म्हणाला 100 रुपये. मग 100 रुपये दिल्यावर तुझे कर्ज, त्या काळातले 100 रुपये आजचे नाही, त्या काळातले 100 रुपये, त्या काळातले 100 रुपये हे कर्ज झाले. म्हणल्यानंतर तुकोबाराने आपल्या खिशातले आलेले 150 रुपये तिला दिले आणि म्हणाले बाबा आत्महत्या नको करू आणि परत संसार चांगला कर. संसारामध्ये असं काळजी घेऊन कर, कुणाचं व्याज काढू नको, कर्ज काढू नको असं म्हणू लागले. आणि त्यानं म्हणलं मी परत कसं देऊ शकत, तुला परत मागण्याची मला अपेक्षा नाहीये. तो म्हातारा घरी जो जसं म्हाताऱ्याला जणू देवच भेटला. कारण जगाच्या कल्याणा संतांची विभूती दे कष्ट. जे जगताचं दुःख ओळखतात तव वेदना जेव्हा मम वेदना बनते तेव्हा संवेदना जागृत होते. फक्त पोती पडे पडे जग मुआ पंडित भयानक होई, डाया कर प्रेम का पडे सो पंडित होय. आणि प्रेम जाणलं, भक्ती जाणली आणि तुकोबाराने आपल्या जवळची 150 रुपये देऊन टाकले. महाराज घरी आले, आवलीला सगळं सांगितलं. आवली कपाळ आपटू लागली, हे काय केलं तुम्ही. अगं आवले तुझ्यामुळं 4 जीव वाचले बघ, आज तुझं किती मोठं पुण्य आहे बघ, किती मोठं पुण्य आहे बघ. असं जेव्हा आवलीला म्हणलं, आवली म्हणले ठीक आहे. तर तुकोबाराय जेव्हा ह्या उच्च पदावर जात होते तेव्हा परत हे सालो मालो नि जाऊन रामेश्वर भटांना कान भरले. रामेश्वर भटांना सांगितलं तुकोबाराय अधिकार नसताना वेदवाणी करतात, वेदवाणी बोलतायत, ग्रंथ लिहितायत. त्यांना बोलावण्यात आलं. त्या काळात रामेश्वर भट्ट धर्माधिकारी, धर्माचे प्रमुख. आणि त्या अवस्थेत रामेश्वर भटांनी बोलावून घेतलं आणि विचारलं का हो तुकोबाराय, तुम्ही अधिकार नसताना
वेदवाणी लिहितात. नाही, मी नाही लिहित, मला ईश्वर माझ्याकडून लिहून घेतो, ईश्वर माझ्याकडून लिहून घेतो, मी नाही लिहित. मग आता तुम्ही यापुढे लिहायचं नाही. तुकोबाराय प्रामाणिक होते, सहज म्हणले आतापर्यंत लिहिलेलं काय करू. सहज रामेश्वर भटानं कोणता विचार केला नव्हता काय उत्तर द्यावं. अचानक आलेला प्रश्न होता. ते सहज म्हणून गेले, जा तिथं नेऊन इंद्रायणीत टाकून द्या. तुकोबाराय घरी आले, सगळ्या वह्या जमा करू लागले, सगळे जमा करू लागले. आवली वाटेत थांबली, वाट अडवली आणि तुकोबारायला म्हणाली, तुम्ही काय करतात, मला वाचता येत नाही, मला तेवढं ज्ञान नाही, माहित नाही तर पण मला हे माहित आहे, तुम्ही जे केलंय ते सर्वसामान्य नाही, जगताच्या कल्याणासाठी आहे, नव विश्व उद्धारासाठी आहे. हे अभंग मोठे मोठे लोक येऊन लिहून घेतात, तुमचा अधिकार मोठा आहे. मी तुम्हाला ह्या वह्या आणि हे अभंग टाकू देणार नाही. आवलीला तुकोबाराय म्हणले, नाही, हे धर्मपीठाचा अधिकार आहे, हे धर्मपीठाचा अधिकार आहे. धर्मपीठाची आज्ञा मी मोडू शकत नाही. एवढं होऊन सुद्धा तेव्हा तुकोबाराय 15 दिवस असणार तिथं सगळ्या लोकांना कळालं, सगळ्यांना कळालं आणि रामेश्वर भटाच्या आज्ञेमुळं तिथं इंद्रायणीमध्ये ग्रंथ बुडवण्यासाठी गेले आणि 15 दिवस अधिष्ठान करून देवाकडे प्रार्थना करू लागले, हे देवा, मी आता घरी जाणार नाही. सगळी मंडळी तिथं जमली होती. तिकडे रामेश्वर भटाला ज्ञानेश्वर माऊलीने दृष्टांत दिला, अरे तुकोबा आणि मी वेगळा नाहीये, तू काय पातक केला आहे, तू जा त्यांची भेट घे. कारण रामेश्वर भटाच्या शरीरामध्ये 10 उठला होता. 10 संतांना त्रास देणं एवढं सोपं नाही. संतांना जर त्रास दिला ना बाबा, त्याची वाट लागते. मग रामेश्वर भटांना जेव्हा आज्ञा झाली, अंग खाजू लागला, अंगामध्ये 10 निर्माण झाला. रामेश्वर भट आले आणि तुकोबारायांना विनंती करू लागले की माझं चुकलं, म्हणे रामेश्वर भट दुजा, तुका विष्णू नोहे दुजा. आणि रामेश्वर भट आले, माफी मागितली आणि सगळे तिथं असणारे वारकरी जमा झाले आणि म्हणू लागले, तुकोबा तुम्ही चिंता नका करू, तुम्ही जे अभंग लिहिलात त्याच्यातले मला बरेच अभंग पाठ आहेत. आता तरी पुढे हाच उपदेश, रंगी रंगे रे श्रीरंगे, आपुल्या हिता, असे अनेक अभंग मला पाठ आहेत. आपला तो एक देव करून घ्यावा, असे अभंग प्रत्येक जण म्हणू लागला. आणि तिथं असणार 15 दिवस अन्न पाण्याविना तुकोबाराय तिथं बादनुष्ठान करून बसले होते. शेवटी तिथं असणार त्या इंद्रायणीला आज्ञा दिली होती, गोपाळ कृष्णानं बघ, ह्या अभंगाच्या एकाही पानाला पाण्याचा स्पर्श झाला तर बघ, होऊ द्यायचं नाही. आणि वह्या कोरड्या जशाला तसं तारिल्या लाह्या, तशा तारिल्या लाह्या. आणि तशा प्रमाण अभंगवाणी आली तुकोबारायांना. ते अभंगवाणी इंद्रायणीतून असणारं गोपाळकृष्णच्या माध्यमातून मिळाली आणि असणारं गोपाळकृष्णांना येऊन तो लहानशा त्या रूपामध्ये तुकोबारायांना दर्शन दिलं. महाराज दर्शन दिलं. नंतर तुकोबाराय असणारे आपल्या घरी जातात. घरी जाऊन आपल्या पत्नीला म्हणतात, आवलीला, आवली, आता मी वैकुंठ गमन करणार आहे, मला विमान येणार आहे न्यायला, तू येती का. तिला काय माहिती मी कसली येते, तुम्ही जावा पर लवकर या, मला इथं सारवण काढायचं आहे, झाडू मारायचं आहे, घरातले काम पडलेत, जा लवकर या. ते म्हणाले मी एकदा गेल्यावर येत नसते ना, ऐकलं नाही, कामात होती. आणि हे गेले आणि तिथं विमान आलं. आणि विमान आल्यानंतर तुकोबाराय सदैव वैकुंठाला वैकुंठ गमन तिथं केले. तुकाराम महाराज की जय. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजची झाली सेवा इथपर्यंतच. तुकोबारायाचं चरित्र सांगण्याचं कारण हे आहे, दुसरे अनेक विषय होते. तर 375 वर्ष झालेत आणि त्या निमित्तानं आज हा जाणून बुजून सगळ्याला परिचित असा आहे, मलाही माहीत आहे. पण त्या चरित्राचा उल्लेख करण्याचा कारण हे होतं की आपल्याकडूनही
सेवा घडावी, कारण सगळ्यांना हे अभंग बरेच अशा प्रसंग आहेत. ते प्रसंग मुद्दाम समयामुळं, कारण भागवत कथा झाले 2-2.5 तास ते ऐकलात, पुन्हा प्रवचन, मग सतत तेच क्रिया मनावर हे होऊन जाते. त्या अनुषंगानं आज अल्प माझ्या मूळ बुद्धीला, पामर बुद्धीला जेवढं काही सुचल, जेवढं काही थोडंफार येईल ते तुमच्या मायबापाकडून ऐकलेलं तुमच्या चरणाला अर्पित करतो आणि आजची सेवा इथं समाप्त करतो. बोल